नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. देशाला स्वतंत्र होऊन 76 वर्ष होऊन गेली. या 76 वर्षामध्ये अनेक सरकारे आली, पण या सरकारांना जे जमलं नाही तो ऐतिहासिक निर्णय एका ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुका नेवासा मौजे सौंदाळा या ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामध्ये गावामध्ये आजपासून पुढे कोणतीही जात राहणार नाही, आपलं गाव जातमुक्त होईल असा हा ऐतिहासिक निर्णय आहे. खरोखर या निर्णयाचं आपण कौतुक केलं पाहिजे, कारण एखाद्या गावामधून कायमची जात मिटवणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. या गोष्टीसाठी अनेक महापुरुषांनी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं. आज देशाचं आणि राज्याचं सामाजिक वातावरण पाहता प्रत्येकाला आपली जात कशी मोठी हे दाखवण्याची फार उत्सुकता आहे. परंतु या आपल्या अंतर्गत जातीय भांडणांचा काही असामाजिक तत्त्व किती गैरफायदा घेतात याचा आपण विचार करत नाही. महाराष्ट्रावरती अनेक वर्ष सांस्कृतिक हल्ले होत आहेत, याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु आपली जात, आपला समाज यासाठी आपण अहोरात्र जीव घालवतो. हे कुठेतरी असामाजिक आहे असा आपण विचार केला पाहिजे. अरे हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा आहे. या महापुरुषांनी समाजातील विषमता दूर करून एक संघटित समाज स्थापन करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. परंतु आपण आज कमनशिबी लोक याच महापुरुषांना आपापसात आपापल्या जातीमध्ये वाटून घेतो. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. सत्ताधाऱ्यांना कधीच वाटणार नाही की समाजातील ही विषमता मिटून जावी, कारण समाज जर एक झाला तर या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारेल की आम्हाला सुविधा का नाही आहेत, आमचा विकास का नाही आहे. असे विकासाचे आणि सामाजिक प्रश्न ह्या सत्ताधाऱ्यांना विचारले जाऊ शकतात. याची भीती कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आहे. संविधानाची आणि धर्मनिरपेक्षतेची शपथ घेऊन हे सत्ताधारी सत्तेमध्ये बसतात, परंतु सत्तेमध्ये बसल्यानंतर हे धर्माच्या विरोधात कुरघोड्या करतात, विविध धर्मांमध्ये आग लावतात आणि सामाजिक वातावरणामध्ये ताणतणाव निर्माण करतात आणि ह्याचाच फायदा घेऊन कुठेतरी हे राज्य चालवतात. आज जर आपण बघितलं तर 1992-93च्या दंगलींचं एक मोठं उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे. या दंगलींमध्ये हजारो लोकांनी आपले प्राण गमावले, समाज विखुरला गेला, महाराष्ट्रावर याचे दुष्परिणाम झाले, पण याच्यामध्ये फायदा कुणाचा झाला? आज आपण या दंगलींच्या माध्यमातून अनेक लोकांचे जीव घेतलेत. याच्यामधून निष्पन्न काय झालं? महाराष्ट्राचा फायदा काय झाला? समाजाचा फायदा काय झाला? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आज महाराष्ट्राची ही दुर्दशा का आहे हा प्रश्न आपण विचारतो का? देशाची आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र आज खितपत पडला आहे. गावोगावी जर बघितलं तर साधे रस्ते नाही आहेत, साध्या शाळा नाही आहेत, साधी आरोग्याची व्यवस्था नाही आहे. हे का? महाराष्ट्र देशामधील सर्वात मोठं उत्पन्न देणारं राज्य आहे, पण याच राज्याला या सुविधा का नाही आहेत? अरे लांबचं उदाहरण कशाला घेता? आपल्या जवळचीच 2 राज्य आहेत, गोवा आणि केरळ. गोवा राज्यामध्ये आजही तुम्ही जर जाऊन पाहिलात तर तिथं आरोग्याची सर्वोत्तम सुविधा सर्वसामान्य जनतेला दिली जाते. आज आपल्याच महाराष्ट्रातली आरोग्य सुविधा जर यांच्यासोबत कम्पेअर केली तर कुठेतरी आपल्याच तोंडात मारून घ्यायची वेळ आहे, कारण इथे सर्वसामान्य लोकांना सुविधा मिळत नाही आहेत. प्रायव्हेट आरोग्य केंद्रामध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन आयुष्यभराची कमाई वाया घालवावी लागत आहे. मागच्याच आठवड्यामध्ये केरळ राज्याने आपल्या राज्यामध्ये KG to PG म्हणजे सर्वसामान्यांना मिळणारं सर्वोत्तम शिक्षण हे मोफत करून दिलेलं आहे. आज महाराष्ट्राकडे सर्व सुविधा असताना, इतका सारा पैसा असताना सर्वसामान्यांना शिक्षण का मिळत नाही आहे? आज आपल्याच राज्य शासनाने 18,000 मराठी शाळा बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. का आपल्याकडे पैसा नाही आहे, की आपण टॅक्स देत नाही, की त्यांना हा पैसा खायचा आहे, की 1500च्या दराने लाडक्या बहिणींना वाटायचं आहे? मित्रांनो, अनेक वर्षांचा सांस्कृतिक वारसा असलेला आपला महाराष्ट्र या जातीपातीच्या वादामध्ये संपू नका. जातीसाठी माती खाऊ नका, त्याच्यातून काय निष्पन्न होत नाही. आज तुम्ही जातीसाठी मराल, पण भविष्यात तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय ठेवून जाणार? आजचा शाश्वत विकास हाच तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही ठेवलेली मालमत्ता असेल, हे लक्षात घ्या. आज इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.